रवीने ताक घुसळतो। हे ताक जेव्हा आपण रवीने घुसळतो तेव्हा नक्की काय होतं? लोणी काढण्यासाठी म्हणून आपण जेव्हा ताक रवीने घुसळतो तेव्हा त्याच्यामध्ये जे न्यूरॉन्स आणि प्रोटॉन्स असतात हे सगळे एकमेकांवरती आदळतात आणि हे आदळून त्याच्यामधून ब्रह्मऊर्जा तयार होते। गाईच्या दुधावाटे जी ऊर्जा, जी सूर्याची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचलेली असते ती त्या दुधामधून दह्यामध्ये आणि दह्यामधून ताकामध्ये कन्वर्ट होते। आता ही कन्वर्ट झालेली ऊर्जा जी आहे ना, ही संपूर्ण ऊर्जा आपल्याला लोण्यामध्ये घ्यायची। तर त्यासाठी हे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असं घुसळणं गरजेचं असतं। बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आपण हे तर मिक्सर वाटे किंवा ब्लेंडर वाटे पण करू शकतो। बरेच जण घरामध्ये दूध बनवताना, तूप बनवताना ब्लेंडर किंवा मिक्सरचा वापर करतात, पण ती अतिशय चुकीची पद्धत आहे। त्याच्यातून तुम्हाला दिसणारं लोणी तर दिसतं, पण त्याच्यामध्ये जे ऊर्जेचं कलेक्शन असतं ते मिळत नाही आणि आपल्याला फक्त दुधामधले फॅट्स मिळतात। सो ते फॅट्स मिळाल्यामुळे आपल्याला तुपामुळे लठ्ठपणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात। हे जे तूप रवी वाटे घुसळलेलं असतं ह्याच्यामध्ये हे दूध, हे जे तूप आहे हे संपूर्णपणे सर्व पाचक म्हटलं जातं आणि त्यामुळेच ते महाऔषध असतं। हे तूप तुम्ही किती जरी खाल्लात तरी ते तुम्हाला पूर्णपणे पचणार आहे। आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने रवी वाटे जेव्हा आपण घुसळतो त्या पद्धतीने येणारे जे लोणी असतं ते पण अतिशय सुंदर असतं। त्याच्यापासून निघणारं जे तूप असतं ते पण अतिशय शुद्ध असतं आणि ते संपूर्णपणे पचतं आणि त्याच्या वाटे आपल्याला महाऔषध असं तूप मिळत असतं। बघूया आता ह्या ताकापासून आपण लोणी कसं बनवू शकतो। आता हे बनलेलं लोणी आपल्याला तूप कढवायला ठेवायचं आहे। इथे आपण लाईट विस्को पेटवलाय, त्याच्यावरती आपण लोणी कढवून घेऊ। ते कढायला सुरुवात झाली आहे। इथे बघू शकतो आपण लोणी कढायला सुरुवात झाली आहे। आता आपलं हे तूप जवळपास रेडी होत आलंय, ते आपण चेक करूया झालंय की नाही। पाणी घालून आपण चेक करून बघूया याला। हा, तर तडतडल्याचा आवाज येतोय, म्हणजे हे तूप पूर्णपणे आता रेडी झालंय। आता हे आपल्याला उतरवायचंय आणि स्वच्छ कपड्याने गाळायचंय। तूप आता आपण गाळूया। पूर्ण गाळा आहे अजून त्याच्यात। झालं पूर्ण। ही आहे तुपाची बेरी, हे अजिबात जळलेलं नाहीये, बनलंय आपलं।